तर कथेप्रमाणे एक पारधी शिकारी होता. तो दररोज शिकारी करायला जायचा जंगलामध्ये. जंगलामधून शिकार करून यायचा आणि त्यावरच त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हायचा. तर असंच एके दिवशी तो दररोज प्रमाणे शिकारीला गेला होता आणि शिकारीला गेला असता दिवसभर जंगलामध्ये भटकूनही त्याला शिकार मिळत नाही. आणि मग आता संध्याकाळ झालेली असती आणि तो विचार करतो की आता रात्र होईल लवकरच, आपण घरी जायला पाहिजे. इतक्यात त्याच्या लक्षात येतं की आपलं कुटुंब, आपली पत्नी, मुलं सर्व घरी उपाशी असतील. यामुळे त्याला घरी जायची इच्छा होत नव्हती आणि मग तो विचार करतो की आपण आणखीन काही वेळ या ठिकाणी शिकारीची वाट पाहूया, मग घरी जाऊया शिकार घेऊनच. मग तो थांबतो, तो शिकार शोधायच्या नादात असतो आणि इतक्यात कधी रात्र होते त्याला समजतच नाही. आणि मग रात्र होते आणि जंगलामधून हिंस्र प्राण्यांचे आवाज यायला सुरुवात होते आणि तो जरा भयभीत होतो. मग तो विचार करतो की आता हिंस्र प्राण्यांचा आवाज येत आहेत, म्हणून तो स्वतःच्या संरक्षणासाठी एका झाडावर चढून बसतो आणि ते झाड असतं, ते बेलाचं झाड असतं आणि त्याला झोप लागू नये म्हणून तो बेलाच्या झाडाची पानं तोडतो आणि रागारागाने खाली फेकत असतो. असं तो रात्रभर करत राहतो आणि त्या बेलाच्या झाडाखाली एक पुरातन शिवलिंग पानाच्या ढिगाऱ्याखाली झाकलेलं असतं. ते त्याला माहिती नसतं आणि नकळतपणे ती बेलाची पाने त्या शिवलिंगावरती अर्पण होत असतात. ही कृती तो रात्रभर करत असतो आणि नेमका तो दिवस महाशिवरात्रीचा दिवस असतो. त्या दिवशी त्याला दिवसभर शिकार न मिळाल्यामुळे कडक उपवास घडतो आणि त्याच्या हातून रात्रभर शिवलिंगावरती बेलवपत्र अर्पण होत असते आणि तो भुकेने व्याकुळ झालेला असतो आणि त्याच्या डोळ्यामधून अश्रू येऊ लागतात. ते अश्रू देखील शिवलिंगावर पडतात आणि थोडक्यात त्या अश्रूंपासून शिवलिंगावर अभिषेक होतो आणि त्याच्या या नकळतपणे घडलेल्या ह्या सर्व प्रसंगाला व भक्तीला महादेव प्रसन्न होतात आणि तो जो शिकारी असतो त्याचा पापाचा घडा भरलेला असतो. त्यावेळी यमदूत त्या शिकाऱ्याला घेऊन जाण्यासाठी प्रकट होतात. इतक्यातच त्या ठिकाणी शिवदूत देखील प्रकट होतात आणि शिवदूत यमदूतांना सांगतात की नकळतपणे झालेली जी सेवा आहे या शिकाऱ्याची, ती देखील महादेवांना स्वीकार आहे आणि महादेव त्याच्यावरती प्रसन्न आहेत. यामुळे त्याची जेवढी पापं आहेत ती पाप आता नष्ट झालेली आहेत. तुम्ही याला आत्ता घेऊन जाऊ शकत नाही. हे ऐकता यमदूत निघून जातात आणि एवढंच सोडून महादेव त्या भक्ताचा उद्धार करतात आणि पुढच्या जन्मामध्ये तो जो शिकारी असतो तो शिकारी एक राजा बनतो आणि फक्त राजाच बनत नाही तर त्याला प्रभू श्रीरामांचा सहवास देखील लाभतो. तर या कथेतून थोडक्यात सांगायचं झालं तर आपण नकळतपणे घडलेली सेवा जर भगवंताला एवढी प्रिय असेल किंवा भगवंत त्यावर प्रसन्न होत असेल, तर आम्ही तुम्ही इथे बसलेले सर्वजण जर जाणून बुजून आपल्या अंतर्मनातून स्वच्छ भावाने जर सेवा केली तर आपल्याला देव का प्रसन्न होणार नाही. धन्यवाद.